आज आपल्याला पार्ट्स ऑफ सर्कल बघायचं आहे. ॲट फर्स्ट व्हॉट इज इन बाय सर्कल, तर कोणत्याही एका पॉईंटपासून सगळे जे पॉईंट इक्विडिस्टन्स असतात त्याला आपण सर्कल असे म्हणतो. आता ज्या पॉईंटमध्ये सगळे पॉईंट इक्विडिस्टन्स असतात त्याला सेंटर ऑफ द सर्कल असं म्हणतो आपण. ठीक आहे. आणि आता ते पॉईंट ते सगळे पॉईंट्स ते जे डिस्टन्स असतं त्याला रेडियस ऑफ द सर्कल असं म्हणतो. ओ ए इज रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. आता व्हॉट इज मीन बाय डायमीटर, सर्कलवरचे दोन पॉईंट जोडतो डायमीटर, पण तो जातो सेंटर ऑफ द सर्कलमधून. ठीक आहे. ओमधून जातो, त्याला डायमीटर ऑफ द सर्कल असं आपण म्हणतो. ए बी इज डायमीटर ऑफ सर्कल. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय कॉर्ड ऑफ द सर्कल, तर सर्कलचे कोणतेही दोन पॉईंट्स जोडणारी कॉर्ड असते. ठीक आहे. एक्स वाय ही एनी कॉर्ड आहे. व्हॉट इज मीन बाय आर्क ऑफ द सर्कल, तर इथे बघा सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट्स, ठीक आहे, डी आणि एफ घेऊया, तर हा झाला आर्क डी एफ. ठीक आहे. हा झाला आर्क डी एफ. मग आता आर्कमुळे सर्कलचे टू पार्ट्स होतात, एक तर मेजर पार्ट आणि एक मायनर पार्ट. मोठ्या पार्टला मेजर आणि बारक्या पार्टला मायनर असं म्हणतो आपण. ठीक आहे. आता याला रीड कसं करायचं, आता इथे एक्स आणि इथं जर वाय असेल तर आर्क डी वाय एफ हा मायनर आर्क आहे आणि आर्क डी एक्स एफ हा मेजर आर्क आहे. ठीक आहे. सेगमेंट ऑफ द सर्कल, सर्कलवरचे टू पॉईंट्स जोडणारा सेगमेंट असतो, पण सर्कलवरचे टू पॉईंट्स प्लस सर्कलचा पण पार्ट सेगमेंटमध्ये असतो. तर हा आहे सेगमेंट ए एक्स बी. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेक्टर. व्हॉट इज इन बाय सेक्टर, तर का सेक्टर म्हणजे काय, तर आता सेक्टरमध्ये आर्क पण असतो. ठीक आहे. डी एफ हा आर्क आहे आणि सर्कलच्या आर्कसोबतच सर्कलचा पार्ट आणि सर्कलच्या दोन रेडियस पण असतात सेक्टरमध्ये. ठीक आहे. तर हा झाला सेक्टर ऑफ द सर्कल. ओके. व्हॉट इज मीन बाय सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, तर सर्कलच्या जी सर्कलची पूर्ण कडा असते त्याला आपण सर्कलचा सर्कम्फरन्स असं म्हणतो. तर हा सर्कलचा सर्कम्फरन्स आहे हा पूर्ण सगळा. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला आहे 2πr असं काढतात. आर जर रेडियस असेल सर्कलची तर 2πr हा सर्कलचा सर्कम्फरन्स असतो. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय टँजंट ऑफ द सर्कल, तर ज्यावेळेस सर्कलला एक लाईन कोणत्याही एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्याला टँजंट ऑफ द सर्कल असं म्हणतो. तर लाईन यल टँजंट ऑफ द सर्कल आहे, ती सर्कलला ओ ए या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. नेक्स्ट आहे सेकंड लाईन, तर कोणतीही एक लाईन जी सर्कलला टू पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते ती आहे सेकंड लाईन. ठीक आहे. वन पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट केलं तर ती आहे टँजंट आणि टू पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट केले तर ती आहे सेकंड लाईन.